नमस्कार पशुपालक बंधूंनो, सुरू झाला एक शोध संघर्षांगावर घेणाऱ्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तराचा, प्रवासाचा आणि जगण्याचा आणि दुग्ध व्यवसायाचा आणि पशुपालनाचा। तर पशुपालक बंधूंनो, आज कहाणी बघणार आहोत आपण एका सर्वसामान्य महिलेची, बेताची परिस्थिती आणि सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला जिने दोन्ही मुलांना इंजिनियर बनवण्याचं स्वप्न बघितलं आणि उत्कृष्ट असा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय केला आणि सोबतच अर्धा एकर शेती असून सुद्धा चांगला दुग्ध व्यवसाय आणि मुलांना इंजिनियर बनवलं। अक्षरशः 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहून पोटाला चिमटे काढून आणि संघर्ष करून त्यांनी आज हे यश संपन्न केलेलं आहे। खरं तर पशुपालक बंधूंनो, मनामध्ये इच्छाशक्ती असेल आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर माणूस सर्व काही साध्य करू शकतो। आज आपण सौ शीला चांगण यांची मुलाखत घेणार आहोत। त्यांची अर्धा एकर शेती होती आणि त्या अर्धा एकर शेतीमध्ये आणि दुसऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन काम करून आणि दुग्ध व्यवसाय करून व यशस्वी दुग्ध व्यवसाय करून त्यांनी त्यांच्या मुलांना आज इंजिनियर बनवले आणि त्यांची मुलं आज चांगल्या पद्धतीनं नोकरी करतात। खरं तर त्यांचा हा यशस्वी प्रवास कसा आहे, काय आहे, त्या काय करतात, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण त्यांच्याशी चर्चा करून घेणार आहोत। खरं तर हा थोडासा आगळा वेगळा कार्यक्रम असणार आहे, कारण आपण बऱ्याच गोविंद डेअरीच्या व्हिडिओ बघितले आहेत की तंत्रशुद्ध पद्धतीनं दुग्ध व्यवसाय कसा करावा किंवा दुग्ध व्यवसायामध्ये कोणकोणते नाविन्यपूर्ण प्रयोग आपण करू शकतो, अशा बऱ्याच गोष्टींविषयी, दुग्ध व्यवसायातल्या तंत्रज्ञानाविषयी आपल्या त्या व्हिडिओमध्ये चर्चा झालेली आहे। परंतु हा व्हिडिओ थोडासा आगळा वेगळा ठरणार आहे, कारण या व्हिडिओमधून पशुपालनाच्या जोरावरती यश कशा पद्धतीने संपन्न केलं आणि आपल्या आयुष्याचा प्रवास हा यशस्वी कशा पद्धतीने केला हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। चला तर मग सौ शीलाताई चांगण यांची पार्श्वभूमी आधी जाणून घेऊयात। हा गोठा आहे सौ शीलाताई चांगण यांचा जुना गोठा। या गोठ्यामध्ये अगदी 4 ते 5 गायी बसतील एवढ्या आकाराचा हा गोठा आहे। याच गोठ्यामध्ये त्यांनी काबाड कष्ट करून त्यांच्या स्वप्नातील घराची वीट रचली आणि दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केलं आणि एक चांगला जबाबदार नागरिक बनवलं। पशुपालन करत असताना त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल या गोष्टींकडे लक्ष दिलं। अधिक गायी सांभाळण्यापेक्षा कमी गायींमध्ये जास्त दुग्ध उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल यासाठी प्रयत्न केले। अर्धा एकर क्षेत्रामध्ये चारा कमी पडत होता, यासाठी हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि कमी खर्चामध्ये हायड्रोफोनिक कशा पद्धतीने तयार करता येईल यासाठी प्रयोग केले आणि प्रयत्न केले आणि आपल्या जनावरांना पुरेशा चारा उपलब्ध करून दिला। याच हायड्रोफोनिकच्या प्रयोगावरती त्यांच्या अनेक मुलाखती झाल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक वृत्तपत्रात त्यांच्या बातम्या देखील आल्या आहेत। अशा पद्धतीनं पशुपालन केला आणि स्वतःचं घर बांधलं आणि आज त्या व त्यांचे सर्व कुटुंबीय एकत्र आनंदाने पशुपालन व दुग्ध व्यवसाय करत असतात। त्यांची दोन्ही मुले आज उच्च शिक्षित असून नोकरीला आहेत आणि तेही त्यांना या व्यवसायामध्ये मदत करत असतात। चला तर मग जाणून घेऊयात की त्यांच्या या वैभवामागचा संघर्ष काय आहे। नमस्कार ताई, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। तुमचा परिचय करून द्या आमच्या पशुपालकांना। माझे नाव शीला हनुमंत चांगण, राहणार दुधेबाई, तालुका फलटण, जिल्हा सातारा। तर आता तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण व्यक्ती असतात आणि काय करतात ते व्यक्ती? मी आणि माझे मिस्टर, माझे 2 मुलं आहेत, एक सून आहे, एक नातू पण आहे आणि दोन्ही मुलं जॉबला आहेत आता। आणि सून तिचा BCA झालेला आहे, पण थोडस आता थोडा जॉब नाही तर तिने ह्याचा पार्लरचा कोर्स करून तिने स्वतः व्यवसाय चालू केला। आणि तुमचे मिस्टर काय करतात? मिस्टर मला मदत करतात। ओके ओके, म्हणजे शेतीमध्ये व्यवसायामध्ये आपला दुग्ध व्यवसाय, त्या दुग्ध व्यवसायामध्ये मदत करतात। बरं, म्हणजे एकंदरीत छोटं कुटुंब आहे आणि सुखी कुटुंब आहे। ओके, तर मला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे आणि एक महत्वाचा प्रश्न आहे। तर प्रश्न असा आहे की म्हणजे इतरही व्यवसाय तुमच्या पुढे होते तर किंवा असू शकले असते, तर तुम्ही दुग्ध व्यवसायाची सुरुवात का केली आणि तुम्हाला काय वाटलं की दुग्ध व्यवसायच करावा किंवा आपल्याला दुग्ध व्यवसाय हाच व्यवसाय आपल्याला उभारी देऊ शकतो? दुग्ध व्यवसाय करण्याचं कारण म्हणजे माझी स्वप्न तशी खूपच मोठी होती। मोठी म्हणजे परिस्थिती इतकी नाजूक होती आणि स्वप्न मोठी पाहिलेली, मुलांना पाळण्यात टाकल्यापासून की आपण जेवढं कष्ट घेतलंय एवढं मुलांना नाही मिळालं पाहिजे, म्हणून त्या मुलांचं पुढचं त्यांच्या भवितव्यासाठी कष्ट। आणि आता बाहेर जायचं कामाला म्हटलं की सकाळी पहिलं 10लाच कामाला जायला लागायचं, संध्याकाळी 6ला यायचं। मग मुलं लहान होती, लहान आता मुलं त्यांना बालवाडीत हे सोडायचं म्हटलं किंवा त्यांना परत बालवाडी दुपारपर्यंत असायची, घरी येऊन त्यांना कोण लक्ष द्यायला नव्हतं, मग मुलांना संस्कार लागत नव्हतं ना तसं। मग मला असं वाटलं की आपण घरगुती व्यवसाय आणि ती पण माझा व्यवसाय म्हणून करायचा। आणि तसं मी लहान मुलं असताना संघ घेऊन कामाला जायची
लोक म्हणजे शेतात दुसऱ्याच्या बांधाला जाताना लहान मुलांना सकाळचं त्यांना आंघोळही घालून बालवाडीत सोडायची आणि त्याच्यानंतर शेतात लोकांच्या कामाला जायची. तिथून दुपारचीच माघारी यायची आणि त्यांना परत बालवाडीतून घेऊन जायची. मग ती दिवसभर तिथंच शेतात? हा, शेतातच. मग दुपारपासून ते माझ्या बरोबर शेतात राहायचे. त्याच्यामुळे मला म्हणजे माझंही हाल व्हायचं, मला पण जीवन भेटायचं नाही. मी जाऊस तर त्या बायका जेवून अगदी कामाला लागायचं. आणि मग मुलं गेली की आता लहान लहान मुलं म्हटली की कुठं इकडं तिकडं पळणार, परत छोटे छोटे मोड असले की ते उपटणार. मग लोक मला खूप बोलायचे की पोरं आणते संघ कामाला हे करते. मग माझ्या मनाने असं घेतलं की मुलांना माझ्या घरी राहून ह्या दुसऱ्या लोकांचं जे आपण बोल खाण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करून तिथेच मुलांचं पण माझं व्यवस्थित त्यांना संस्कार देता येतील आणि एवढं बोलणं पण खावं लागणार नाही लोकांचं आणि संस्कार पण व्यवस्थित बसतील. म्हणून हा व्यवसाय मी निवडला. म्हणजे खरं तर मुलांसाठी हा व्यवसाय निवडला की मुलांची फरफट होऊ नये, हाल होऊ नये, यासाठी तुम्ही हा व्यवसाय निवडला. बरोबर. सुरुवातीला मग किती गायी होत्या तुमच्या? सुरुवातीला तशी मी अगोदर कालवडीच घेत होती विकत. पण ते कसं म्हणजे एवढी माहिती पण नव्हती त्यावेळेस, त्यामुळे ती कालवडी कधी व्यवस्थित जोपासता आल्या नाहीत. त्याच्यानंतर बचत गटाकडून लोन भेटल्यानंतर त्याच्यातून मी एक गाय खरेदी केली. बरोबर. 50,000चं लोन भेटलं होतं, त्यातून 40,000ची गाय घेतली आणि 10,000चा गोटा तयार केला. आणि एक माझ्या भावाने एक छोटीशी कालवड म्हणून दिली होती, ते पण मी मोठी केली आणि त्या 2 गायीवरच मग व्यवसाय चालू ठेवला. हा, मग 2 गायीपासून व्यवसाय सुरू झाला. मग एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये आतापर्यंत गायींची संख्या किती असायची? म्हणजे तशी बरीच झाली असती, आतापर्यंत 5-50 गायी झाली असत्या. पण कसं झालं, माझ्याकडे जागेची फारच कमतरता होती. जागा म्हणजे 2 गुंठ्यात माझी 10 बाय 10च्या 2 रूम आहेत आणि त्यातच म्हणजे मला कुटी मशीन, गाईचं ते सगळं शेड वगैरे आणि शेण टाकायला म्हणजे जागा ते सगळं एकत्रच होतं. त्याच्यामुळं जागा कमी असल्यामुळं मला ते जास्त हेच करता आलं नाही, वाढवता आले नाही. आपल्या गोविंद डेअरीच्या माध्यमातून उंच वंशाळीच्या कालवडी तयार केल्या आणि प्रत्येक वर्षाला एक कालवड विकली. म्हणजे दरवर्षी एक कालवड विकायची? हा, दरवर्षी एक कालवड विकायची. कधी कधी अशा म्हणजे 2-2 पण दोन्ही गायीला जर 2 झाले आणि आपल्याला तर जागाच नाही म्हटलं तर त्या दोन्ही पण एका वर्षाला 2-2 पण विकले. बरोबर. म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ 10 ते 15 कालवडी विकले. अरे बाप. म्हणजे तुम्ही फक्त वर्षाकडे का तर जागा नाहीये म्हणून कालवडी विकली. हा व्यवसाय तर करायचा आहे आपल्याला, जागा तर कमतरता आहे. पण कालवडी झाल्या मग उंच वंशाळीच्या कालवडी घेतल्या की ते चांगल्या दरात पण जात होत्या. त्याच्यामुळे ते मुलांच्या शिक्षणाचा पण खर्च भागत होता तिथं. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही शाश्वत दुग्ध व्यवसाय करत होता. तर आता तुम्ही सांगितलं की गायी कालवडी विकल्या, तर आज बरीच लोक असतात ज्यांच्या म्हणजे 10-10, 15-15 गायी असतात, पण त्यांचं म्हणणं असं असतं की व्यवसाय परवडत नाही किंवा काय नाही. म्हणजे काय ह्या व्यवसायामध्ये आता म्हणजे करतात 2-3 वर्ष करतात आणि नंतर तो व्यवसाय डबघाईला आला की मग हे करतात. तर त्यांना काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही आता उत्तर सांगितलं की दरवर्षी एक कालवडी विकायला बाहेर काढायचे आणि जवळपास 4 ते 5 गायी बसतील एवढाच गोठा आहे आणि तरी त्यातून एक गायी बाहेर काढायची का तर गायी जास्त व्हायच्या म्हणून. तर त्या लोकांना काय सांगाल तुम्ही? तर त्या लोकांना असं सांगेल की कमी गायीमध्ये जर आपण चांगली जर व्यवस्था ठेवली त्याची तर कमी गायीमध्ये भरपूर दूध घेऊ शकतो आपण. आणि दुधाचा व्यवसाय जर करायचा असेल ना तर ते मन लावूनच करावं लागतं. कारण त्याला मी केला परत ते समजा गाईकडे लक्ष नाही दिलं, कुठं मस्टडिया झाला, गाई माझ्यावर आली तर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, माझ जर गेला तर मग परत आणखीन 21 दिवस थांबावं लागतं. परत 21 दिवसांनी जर ते व्यवस्थित माझावाले तेव्हा नाही लक्ष गेलं की परत 21 दिवस थांबावं लागतं. मग असे आपल्याला ते गाई म्हणजे गाई पाळायची म्हटले ना तर ते गाई एका वर्षात वेलीच पाहिजे, तरच ती गाई आपल्याला परवडते. नाहीतर ती गाई परवडत नाही आपल्याला. जर आपण जास्त दिवस जर अशी सांभाळायची म्हटलं तर परवडत नाही. बरोबर आहे. मग आता एकंदरीत तुम्ही दुधाच्या व्यवसायावरती सगळं एवढं उभं केलं आणि तुम्ही प्रत्येक वर्षी एक गायी विकली, नंतर त्यानंतर चांगल्या दुधाच्या गायी तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये सांभाळल्या. तर आता एकंदरीत तुम्हाला दुधाचा व्यवसाय असा होता सर की मुलांना ज्यावेळेस मला फी भरायला हे आता मुलं नंतर उच्च शिक्षणाला सातारला पाठवली. हा, SPS ला एका मुलाचं शिक्षण झालं इंजिनिअरिंगचं, दुसऱ्याचं गौरीशंकरला झालं. त्यांना जर असं फी भरायची म्हणजे त्यांची परीक्षेची फी वगैरे किंवा आपल्याला ऍडमिशन घ्यायच्या वेळेस
जर पैसे लागायचं म्हटलं तर एकदम एवढं दुधाचं म्हटलं तरी आपल्याला घर खर्च भागून एवढं दुधाचं पण एवढं जमा होत नव्हतं. तर मी बचत गटाच्या मार्फत अंतर्गत लोन घ्यायची आणि त्याच्यानंतर ते दुधाच्या पैशातून हळूहळू जसे म्हणजे हप्ते जसे ठरतील असं हप्ता फेडत राहायचे. म्हणजे ह्या दुधाच्या व्यवसायातून असा बराच फायदा झाला की मुलांना पण शिक्षण देता आलं आणि आपलं घरगुती पण झालं. मिस्टर गवंडी काम करायचे, त्यांचा पण हातभार लागायचा. म्हणजे त्यांचं कसं एकाने जरी घर खर्च भागवला तरी एकाचा तरी म्हणजे आपण जर दूध व्यवसाय करतो तर त्या दुधाचे पैसे तरी मुलांच्या शिक्षणासाठी राहायचं. बरोबर आहे. मग तुमचं एकंदरीत तुम्हाला आता तुम्ही सांगितलं दुग्ध व्यवसाय करत होता, तर मग शेती किती आहे तुम्हाला, म्हणजे शेतीचं वगैरे कसं आहे काय? शेती म्हणजे अर्धा एकर शेती. आणि त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस 2012-13 साली मी गायांचा व्यवसाय सुरुवात केली तर त्यावेळेस तर आमच्याकडे दुष्काळच होता. काय म्हणजे कॅनल नव्हतं वगैरे आणि त्यावेळेस फक्त एकच ज्वारीचं पीक यायचं. मग ते पण कसं एक नाहीतर 2 पाण्यावरच यायचं. त्यावेळेस मी पाणी पुरवायचं नाही. आणि अर्धा एकर जमीन असताना सुद्धा म्हणजे दूध व्यवसाय करायचा मला माहिती होतं की मला विकतच खायला आणून घालावं लागणार आहे गायला. तरी पण मी हा दूध व्यवसायात उडी घेतली का तर माझ्या समोर एकच ध्येय होतं की मुलांना शिक्षण, मुलांचं शिक्षण आणि त्यांना उच्च शिक्षण द्यायचं. मग आपण कसं अर्जुनाला कसं विचारलं होतं की पक्षाचं तुला काय काय दिसतंय तर त्याला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता. तसं मला फक्त मुलांचं शिक्षणच दिसत होतं. त्याच्यासाठी काहीही करायची आपली तयारी होती. काही म्हणजे व्यवसाय करून त्यातून पुढं मुलांचं काही म्हणजे दुसरं वेगळं म्हणजे आपलं व्यवसाय करूनच पुढं मुलांचं शिक्षण करायचं असं माझं एक ध्येयच होतं, जिद्दच होती. तेव्हा आता तुम्ही खरंच तुमचा जो प्रवास सांगताय फार खडतर प्रवास आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टींसाठी आणि तुमची त्यामागची धडपड फक्त एक होती की मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचं भवितव्य घडावं आणि त्यांनी काहीतरी चांगलं त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. चांगले संस्कृती म्हणजे नागरिकच बनले पाहिजे. चांगलं नागरिक मुलांना नाही शिक्षण मिळालं नाही, मुलांना वेळेवर काय भेटलं की मुलं भरकटतात, वेगळ्याच कुठल्या तर मार्गाला लागतात, कुठं व्यसनी होतात. मग असं मला कुठलंच होऊन द्यायचं नव्हतं. एक देशाचा चांगला नागरिक बनवायचं, म्हणजे एक चांगला माणूस आणि एक चांगला नागरिक बनवायचं होतं. जेणेकरून ते म्हणजे त्यांनी कमी कमवलं तरी चालेल पण एक चांगला माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि अभिमानाने जगलं पाहिजे. आणि मला ही म्हणजे दुसऱ्यांना सांगताना अभिमानाने सांगता आलं पाहिजे की ही माझी मुलं आहेत. बरोबर, ही माझी मुलं आहेत. नाही खरंच ताई तुमचे विचार खूप सुंदर आहेत आणि खूप तुमचा म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून आज तुम्ही एवढं छान काम केलंय. खरंच खूप म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. आणि ह्यातून माझ्या मुलांना पण चांगले संस्कार लागले. माझी मुलंही चांगली आहेत आणि आता मला जे सून भेटली ती सून पण माझी अतिशय सुंदर आहे आणि खूप चांगले काम पण अगदी माझ्यासारखीच. तिच्यात पण एक ती जिद्द आहे, जिद्दी आहे की ती कुठला आता तिने स्वतः म्हणजे पार्लरचा कोर्स घेऊन तिने ते व्यवसाय काढलाय स्वतः. तिने म्हणजे आता थोडस म्हणजे गाव असल्यामुळे थोडं कमी चालतं पण ती म्हणते मी पुढं मोठं करणार आहे. बरोबर, जिद्द आहे तिच्यात पण काहीतरी करण्याची जिद्द आहे. मग आता तुम्ही खरंच एवढा जसं प्रवास सांगितला तर आम्हाला अजून उत्सुकता वाढायला लागली की तुम्ही हा व्यवसाय कसा केला, अजून तुमचे दिवस कसे कसे होते, काय होते, सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची खरंच इच्छा आहे आम्हाला. तर मला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही आता म्हटलं की एक अर्धा एकर क्षेत्र होतं, मग त्यामधलं धान्याचं तुम्ही काय घरी लावत असाल ना, ज्वारी बाजरी आता तुम्ही म्हटला, तर ते आणि चाऱ्याचं कसं मग नियोजन करायचं एवढ्या गायींसाठी? ते धान्याचं म्हणजे आता वर्षातून एकच पीक यायचं ज्वारीचं आणि ज्वारीशिवाय इथं म्हणजे बिना पाण्याचं दम काढणारं कोणतंच पीक नव्हतं. असं ज्वारीच तेवढी फक्त जास्त महिना नाही पाणी दिलं तर ते दम काढते. तर दुसरा मका वगैरे म्हटलं की त्यांना 8 दिवसाला पाणी लागतं. मग त्याच्यामुळे ज्वारीचंच पीक करायचं. मग ते आपले वर्षभर आम्हाला खायापुरती ज्वारी व्हायची फक्त. आणि हा चारा म्हणजे विकत आणायचो. मग मला एकदा असंच कोणाकडून तर समजलं की गोविंद डेअरी मध्ये आपलं आजोला हायड्रोपोनिक असं कमी खर्चाचं पीक आणि घरच्या घरी थोड्याशा जागेत पण करता येतं. मग मी तिकडे बघायला गेले त्यावेळेस त्यांनी आणि आम्हाला असं पण समजलं की 50 रुपये फी घेतात. पण मी गेल्यानंतर मी बचत गटातून आले, म्हटलं मला हा व्यवसाय करायचा. म्हटलं नंतर सरांनी अगदी मला एवढी चांगली छान माहिती दिली तिथं. म्हणजे कसं हायड्रोपोनिक कसं बनवायचं, काय करायचं. कोणी आलं की म्हणतात का नाही की ते बघा हात ते लावले ते बघा आणि हे करा. पण त्यांनी नाही, आमच्या बरोबर सगळं फिरून 1 तास 2 तास आम्हाला ते सगळं व्यवस्थित दाखवलं. त्याच्यावरती पूर्णपणे माहिती दिली की कसं ते बनवतात
किंवा मका कशी भिजवायची, किती वेळ भिजवायची आणि ते कसे कोंब येऊन द्यायचे, परत ते आजोलाचं पण ते वाफे हे तयार करून ते कसे बनवायचे हे सगळं सांगितलं. पण आता घरी आल्यानंतर मग तरी ते म्हटलं अजूनही आपण दुसऱ्या दिवशी पण येऊन तुम्हाला जे माहिती आहे म्हणजे तुमची किती जागा, तुम्हाला किती जागा लागेल हे पण आम्ही दाखवतो म्हटलं. मग ते घरी आले दुसऱ्या दिवशी, म्हणजे आपल्या गोविंद डेअरीची टीम घरी येऊन त्यांनी जागेचं नियोजन, आता मी तर अगोदर त्यांना सांगितलं होतं माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून, त्यांनी ते जागा बघितला. म्हटलं तुम्ही छोट्याशा जागेत पण बनवू शकतो सर. म्हटलं सगळं बरोबर आहे छोट्याशा जागेत पण माझी इतकी परिस्थिती हलाखीची आहे की मी कोणतंच म्हणजे आता ह्याला शेड उभा करायला सुद्धा, आणि तिथे मी विचारलं तेव्हा ते म्हटलं 16,000 आपल्याला 50 ट्रेचं ते टेक्स्चर बनवून देतात. पण ते पण म्हटलं माझ्याकडे एवढे पैसेच नाही सर, मी आता म्हणजे थोड्या पैशात कसं बनवता येईल हे फक्त मला सांगा. त्यांनी मला असा सल्ला दिला की तुम्ही असं बाजूनी नेट वगैरे किंवा साड्या अशा लावून सुद्धा तुम्ही करू शकता. मग मी असं आमच्या पहिले जुने कडक होते तेच उभं केलं, कापून वगैरे लावून उभे केले, त्याचं बरोबर असं टेक्स्चर तयार केलं. आणि एक आपल्या साड्या घरातल्या जुन्याही होत्या ते साईडनी बांधल्या. हा, आणि आता ट्रे फक्त 10 ट्रे आणल्या. तर 10 ट्रे तर काही पुरत नव्हते 2 गायांना. मग आता पैसे पण नव्हते की ट्रे आणावेत म्हणून. मग माझ्या लक्षात आलं की प्लास्टिकचा ट्रे आहे आणि ह्याच्यात येते, ह्याच्यात पण तयार होते मग कुठलाही प्लास्टिकची वस्तू असेल त्याच्यात होऊ शकते. बरोबर आहे, हो ना. मग आपले घासलेटचे डबे वगैरे ते असे मधोमध कापले, परत आपले PVC पाईप असतात ते पण असे मधोमध कापले आणि त्यांना खालून होलं पाडली आणि त्याच्यातच तयार केलं. माझ्याकडे फोटो पण आहेत अजून. नाही, खरंच तुमची कल्पनाशक्ती फार म्हणजे खतरनाक आहे. कारण का तर म्हणजे आज जर बघायला गेलं तर प्रत्येक शेतकरी हा एक शास्त्रज्ञ आहे. म्हणजे वेळेचा शोधशास्त्र म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञांनी किंवा BSc किंवा एखाद्याने PhD घेऊन नाही लावला तर त्या शेतकऱ्यानेच लावलाय. आणि त्याच वेळेच्या ह्याच्यावरती इनोव्हेशन बनत गेली आणि वेगवेगळे आज गवत काढणारी यंत्र आहेत गेली. पण खरं शास्त्रज्ञ हा शेतकरी आहे. कारण शेतकरी बरंच काय करू शकतो. मला तुमच्याकडे बघून जाणवलं की म्हणजे तुमच्याकडे एक इनोव्हेशन पॉवर आहे आणि एक चांगला माइंड आहे की आपण काहीतरी नवीन करू शकतो आणि म्हणजे जुन्या वस्तूंपासून काहीतरी नवीन तयार करू शकतो. जे टाकाऊ वस्तू आहे ते आपण टिकाऊ करू शकतो. नाही, खरंच खूप सुंदर. म्हणजे मला खूप आवडलं की म्हणजे प्लास्टिकचे रॉकेलचे डबे वगैरे कापून त्याच्यामध्ये मका वगैरे लावून एक चांगला हायड्रोपोनिक तयार करणं खरंच खूप छान आहे. आणि मी हे ऐकलं होतं की तुमची याच वरती एक मुलाखत झाली होती. हो, आपले सातारा आकाशवाणी केंद्राला 2 वेळा झाली होती मुलं. आणि आपल्या ते सकाळ पेपरला पण न्यूजला पण छापून आलं. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही जो हा प्रकल्प केला किंवा प्रयोग केला हायड्रोपोनिकचा त्याच्यावरती म्हणजे बरेच व्हिजिट येत होत्या. महिलांच्या ज्या बचत गटातील महिला आहेत ना त्या बरेच म्हणजे अशा पाटणकडल्या, सातारा, असं लांब लांबच्या महिला एका दिवशी 100 150 महिला येऊन व्हिजिट देऊन जायच्या. मग आता एवढ्या सगळ्या महिला म्हणजे तुमच्या ह्याच्यावर हे वाटल्या त्यावेळेस काय वाटत होतं तुम्हाला? म्हणजे त्यावेळेस काय म्हणजे मनात काय भावना असायच्या की एवढ्या महिला आज विचारा येत आहेत, काय कसं वाटत? म्हणजे आपण केलेलं सार्थक वाटत होतं, मी काहीतरी केलं म्हणून ना लोक माझ्याकडे बघायला येत आहेत. नाही, खरंच खूप छान वाटतंय. तर आता एवढं सगळं करत असताना कुटुंबाची काय साथ लागते? म्हणजे कोण मदत करतं तुम्हाला? कसं? सर्वच मुलं सुद्धा मदत करतात. मुलं आता एवढे उच्च शिक्षित झालेत तरी सुद्धा मला मुलंही मदत करतात. मिस्टर तर मदत करतातच. वजी आणायला गेलाय, छोटीशी गाडी आहे, त्यांना गाडी घेऊन दिली होती. आपल्या असंच गायींच्या ह्याच्यावरती म्हणजे लोन काढूनच गाडी घेतली आणि गायींच्या दुधावरतीच ते लोन फेडलं. कारण ते सायकलवरही आणण्यासारखं म्हणजे वजी लांबून आणायची म्हटलं तर जमत नव्हतं ना. त्या गाडीवरती ते वजी आणून देतात, दूध काढू लागतात, शेण काढतात. म्हणजे बरीच मदत होती, सर्वांचीच मदत असते घरात. बरोबर आहे. म्हणजे एक सगळे मिळून प्रत्येकाने वाटून घेतलेली थोडी काम आहे ते आपलं करत राहतात. ज्याला दिसेल ते काम करायचं. बरोबर, म्हणजे हाताला लागेल ते काम करायचं. अशा पद्धतीने तुमची सगळी माणसं म्हणजे कसं एकमेकावरती ते एक प्रेम भावना झाली. म्हणजे एकमेकावर ते त्यांना त्रास पडू नये आपणच केलं पाहिजे. म्हणजे असे एकमेक आम्ही 4-5 जणी असं समजतो आणि काम करतो. खरंच ताई, एवढी जिद्द कुठून आली? म्हणजे आज बऱ्याच स्त्रियांकडे बघितलं की त्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात, पिचलेले असतात, खचलेले असतात, गेले की काहीतरी म्हणजे रडगाणं सुरू होतं. पण तुमच्याकडे बघून मला आज असं वाटलं नाही अजिबात की काहीतरी म्हणजे तुम्ही हे असं सांगताय तसं सांगताय. पण तुमचा जो संघर्ष आहे ना, म्हणजे तुम्ही जो डोळ्यांनी बघितलेला संघर्ष आहे, जो केलेला संघर्ष आहे, तुम्ही तो दाखवताय. तर म्हणजे नाही का, काय कुठून बळ येतं एवढं? म्हणजे एवढं सगळं म्हणजे आज चांगला दूध व्यवसाय केला माझ्या मिस्टरांना जातं. कारण त्यांनी मला कधीच असं कोणतीही जिद्द करताना आणि कुठलंही काम करताना कधीच अडवलं नाही.
की त्यांना माहिती होतं की ह्या जे काम करते ते व्यवस्थित करते. आणि कुठल्या पुरुषांचं कसं असतं की हा तुला काही जमत नाही, तुला काही येत नाही, म्हणजे तिथं कसं महिलांचं खच्चीकरण होतं की जमतच नाही, येतच नाही, म्हणजे महिलेला पण कसं वाटतं की खरंच मला काही येतच नसेल, मग ती करायचा प्रयत्न करायचं सोडून देते ना. पण तसं माझ्या मिस्टरांचं नव्हतं. ते म्हणायचे तुला जे जमतंय ना तर कर. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत त्यांचा पाठबळ तुम्हाला पाठबळ मिळाल्यामुळे मी पण जिद्दीने पुढे जायचे. म्हणजे मला पण वाटत काही महिलांचं कसं होतं की आता समजा आपण काम केलं आणि बिघडलं तर मिस्टर परत म्हणणार ती बिघडलंय, म्हणजे ते दबाव टाकणार किंवा मारतील किंवा काहीतरी बोलतील असं म्हणजे असतं प्रत्येक स्त्रियात. पण मला त्याची भीती कधी वाटली नाही. ते म्हणाले चुकलं तर चुकलं, पण ते आपण परत करू, पण असं चुकलं म्हणून भिवून परत मागे सरायचं नाही. म्हणजे एकंदरीत सगळ्यात मोठं साथ आणि सगळ्यात मोठा सहारा तुम्हाला त्यांचा होता आणि त्यांच्यामुळे तुम्ही कसं म्हणतात ना की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तसे माझ्या पाठीमागे एक माझे मिस्टर असे होते. पुरुष होता. बरोबर आहे. नाही खरंच खूप छान. म्हणजे तुम्ही नंतर मुलांना म्हणजे कळायला लागलं किंवा मुलांनीही कधीही अडवलं नाही. त्यांनाही माहिती होतं की बाबा पुढे चालतंय, म्हणजे काहीतरी करण्याची जिद्द आहे म्हणून करते. पण त्यांनी पण कधी अडवलं नाही. सर्वांनी मला सपोर्टच केला. मग तुम्ही ह्या गायींचा व्यवसाय सुरू करायचा होता तुम्हाला, दुग्ध व्यवसाय, त्यावेळेस मिस्टरांचं काय म्हणणं होतं, करायचा की नाही, काय म्हणणं? त्यांचं काही म्हणणं नव्हतं, करूया म्हटलं होतं, पण त्यांना त्यावेळेस काहीच जमत नव्हतं. म्हणजे माझ्याकडे कसं पहिलं माहेरी 1-2 गायी असायच्या, म्हणजे कधी मी दूध काढूही लागायचे, म्हणजे मला जमत होतं थोडं तरी, म्हणजे पाहिलेलं होतं. म्हणजे एवढं जास्त काही करतच नव्हते, पण पाहिलेलं होतं. आणि हिथं म्हटलं मला जरी नाही जमलं तरी मला हळूहळू अनुभवातून जमेल. पण मिस्टरांना ते म्हणजे दूध पण काढायला जमत नव्हतं. ते हळूहळू म्हटलं मी पण शिकवेन, आपण मिळून दोघं करू, पण होईल ते, जर शिकवलं तर होईल म्हटलं. मग ते पण करू लागले. हळूहळू परत दोघांनी पण सुरुवात केली झाली. आता जो दुग्ध व्यवसाय तुम्ही जो करताय आणि पूर्वीचा जो केलाय, तर आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आताचा दुग्ध व्यवसाय परवडत नाही, हे काय बरोबर नाही आता, त्यामुळं सोडून देतात काही लोक. पण तुम्ही तो अजूनही टिकवून ठेवलाय, तर याच्या मागचं रहस्य काय, कशा पद्धतीने टिकवून ठेवलंय? म्हणजे आपल्या लक्षातच येतं ह्या दुधाच्या व्यवसायातून आपण एवढं उच्च ठिकाण गाठलेलं आहे. म्हणजे जो पाया जो रचलाय तो दुग्ध व्यवसायातून रचलाय. आता शिखर मानले आणि आता आपण त्या व्यवसायाला सोडून असं नाही ना. जर तो व्यवसाय करायचाच म्हटलं तर व्यवस्थित त्याला चांगल्या पद्धतीनं केला तर तो पण चांगला, कमी खर्चात कमी याच्यात जर व्यवस्थित केला तर तो परवडेल. दर असेच राहतात, कधी कमी होतात कधी जास्त होतात. आज आपण शेतीमध्ये भाजीपाला लावला तरी सुद्धा कमी जास्त होतात, म्हणून आपण करायचं सोडतो का? करतच राहतो ना. ह्या वेळेला जरी वांगी केली, कधी दर कमी आला तर पुढच्या वेळेस आपण करायला सोडत नाही, लावतोच आपण. म्हणजे दुधाचा व्यवसाय पण असंच आहे की बाबा कधी कमी होणार कधी जास्त होणार, पण सातत्य पाहिजे आणि संयम पाहिजे. बरोबर आहे. तर मग आता तुम्ही एवढं सांगितलं आम्हाला की ह्या पशुपालनामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या, एवढं सगळं, तर एकंदरीत प्रवासाबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुमचा जो प्रवास होता, म्हणजे सुरुवातीपासूनचा प्रवास, म्हणजे मुलांसाठी झगडणं असो, प्रत्येक गोष्टींसाठी संघर्ष असो, आतापर्यंत काय वाटतं? म्हणजे आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं आम्हाला की एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, मुलांना म्हणजे शेतात कामाला घेऊन जायचे, तिथं मुलं रानात इकडं तिकडं उन्हाने हिंडायचे, ती बऱ्याच गोष्टी सांगितल्या. खरंच तुमचा संघर्ष आमच्या डोळ्यासमोरनं जातोय, असा प्रत्येक गोष्ट दिसते आम्हाला की खरंच म्हणजे किती भयान वास्तव आहे, नाही का? म्हणजे खरंच स्त्रियांना किती संघर्ष करावा लागतो यातून म्हणजे खरंच दिसून येते. तर काय वाटतं प्रवासाबद्दल, म्हणजे कसं वाटतं प्रवासाबद्दल? म्हणजे पाठीमागचा जर प्रवास काढला तर अंगावर शहारे येतात की बाबा पाठीमागचा आपण प्रवास हा कसा केला. एवढं मुलांना आपण रानात ही घेऊन जायचो. मिस्टर म्हणजे गवंडी काम करायचे, त्यावेळेस इथं जवळ कुठे काम नाही भेटलं की बाहेरगावीच जाऊन काम करायचे. 1-2 महिने ते बाहेरच असायचे. मग मला हे लहान 2 मुलं घेऊन ते अर्धा एकर जमीन पण घरापासून 3-4 किलोमीटर आहे, तिकडे जाऊन मला ते भिजवणे, कधी पेरणी असेल ते करावं लागायचं, वापवडणी. म्हणजे हे सगळी कामं मी पेंडी बांधण्यापासून, वापवडण्यापासून, भिजवण्यापासून, सरी तोडण्यापासून सगळी कामं केली आणि मुलांना घेऊनच ते करावे लागायची. ते करून पण मुलं सांभाळून आणखीन लोकांच्या बांधाला पण जायची. म्हणजे एवढा संघर्ष करावा लागत होता. आणि आता ते जर आठवलं की त्यावेळेस मी कसं केलं एवढं, आता बरोबर आहे. नाही आता खर्चात प्रवास होता असं वाटत होतं. ज्यावेळेस तुम्ही जे घर बांधले, म्हणजे 10 बाय 10ची खोली, तिथून एका बंगल्यापर्यंतचा प्रवास आणि एक स्वतंत्र घरापर्यंतचा प्रवास, म्हणजे जमीन अर्धा एकर, त्याच्यावरती अजून जमीन घेतली, त्याच्यावरती घर बांधलं,
आणि एवढं मोठं घर उभं राहिलं. ज्यावेळेस पहिली पायरी घराची चढत होता त्यावेळेस काय वाटत होतं, म्हणजे पशुपालन आपण कसं केलं आणि आपल्याला काय आज काय भावना काय होत्या त्यावेळेच्या भावना? म्हणजे मनात एका साईडने म्हणजे वाईट पण वाटत होतं, म्हणजे मी हा प्रवास कसा केला, आणि एका साईडनं खूप आनंद झाला होता की मी केलेल्या प्रवासाचं फळ मला आता मिळालंय. कारण त्यावेळेसचा प्रवास म्हणजे 10x10ची रूम बांधल्या, 2 रूमा बांधल्या. त्यावेळेस पण खूप संघर्ष करावा लागला. तो पण घरकुल भेटलेलं होतं त्यावेळेस, पण असं पैसे द्यायला नव्हतं तरी म्हणजे मिस्टर गवंडी काम करत होतं, त्यांच्या हाताखाली मजूर म्हणून काम केलं आणि तो पूर्णपणे घर उभं केलं होतं. आणि त्याच्यानंतर मुलांना शिकवलं, मी जिद्द केली, मुलांना शिकवलं, म्हणून आज मुलांच्या कमाईतून हे मोठं घर उभं राहिलं. म्हणून हे माझे एक पहिलं स्वप्न होतं की मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना देशाचं चांगलं नागरिक बनवायचं, आणि दुसरं स्वप्न होतं घर बांधायचं. ते दोन्ही पण पूर्ण झाले. आता मी समाधानी. ओके, मग आता सगळ्या गोष्टी म्हणजे मुलं जॉबला आहेत, इंजिनियर केलं मुलांना, म्हणजे त्यांना शिकवलं, त्यांना तुमची जी इच्छा होती इंजिनियर करायची त्यांना इंजिनियर केलं, शिकवलं, आज चांगल्या जॉबला आहेत, चांगलं पेमेंट्स वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे आज तुम्ही एवढा सगळा संघर्ष जो बघितलाय त्याचं हे कुठंतरी फळ आहे की मुलं पण चांगली तुम्हाला साथ देत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं एक कुटुंबाची जी ताकद आहे ती तुम्हाला तुमची दिसून येते. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही म्हणजे दुग्ध व्यवसाय पण उघड्या डोळ्यांनी जर बघितली ना तर ते साकार होतात. डोळे झाकून जागा झालं की स्वप्न पूर्ण विरून जातं. असं उघड्या डोळ्यांनी जर स्वप्न बघून जर आपण ते जिद्द नाही, मी कोणतीही गोष्ट करायची तर करणार म्हटलं की ते त्यात उतरलं की ते होतीच गोष्ट. जर आपण नाहीच म्हटलं तर त्याला हातच नाही लावलं तर ते कसं कळलं आपल्याला ते जमल का नाही म्हणून. तर ते हात लावून बघितलं, करून बघितलं तर कळेल ना की आपल्याला. म्हणजे माणसाच्या ह्याच्यामध्ये एक आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवूनच मी ही करू शकते तरच करतं. एक आत्मविश्वास आणि जिद्द आणि चिकाटी जर ठेवली ना कुठल्याही कामाला तर ते काम होणार. बरोबर आहे. नाही, एकंदरीत तुम्ही खरंच खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती दिली. प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत गेलाय की कष्ट कसं होतं, काय होतं. तर मला अजून एक मला विचारायला आवडेल की तुम्ही ह्या ज्या संघर्षावरती काही 4 ओळी लिहिल्यात किंवा काही कविता लिहिल्यात तर ते आम्हाला ऐकायचंय. तर त्या 4 ओळी आम्हाला ऐकून दाखवायत. म्हणजे काय तुमचा संघर्ष कसा होता, काय लिहिलं तुम्ही, म्हणजे ते पशुपालन करत असताना तुम्हाला जे सुचत गेलं ते काय लिहिलं तुम्ही? ते मला दाखवते. मी स्वतःहून ते लेख लिहिलेला होता. म्हणजे मी एवढा संघर्ष केला त्याच्यावरती मला ती स्वतःच सुचत गेला तो लेख लिहिलाय मी. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं, अपमानानं कधी खचायचं नसतं, जिद्दीनं बळ वाढवायचं असतं, नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं, पुढे आणि पुढे जायचं असतं, लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं, रागाने कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. जीवनात खूप काही करण्याजोगं असतं पण आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. वा 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 वा, खरंच खूप छान. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मांडली, म्हणजे स्टार्टिंग पासून तुमच्या प्रवासाची शेवटपर्यंत गोष्ट मांडली की हसून मन जिंकायचं असतं आणि कष्टाला कधी घाबरायचं नसतं. म्हणजे कष्ट करताना अजिबात मागे सरकायचं, प्रगती होत असते. नाही, खरंच खूप छान. कविता पण खूप छान होती. आणि प्रवास करताना म्हणजे लोकांनी मला नावं ठेवली नाहीत असं नाही कधी झालं. म्हणजे त्यावेळेचा काळ, त्यावेळेस तो म्हणजे स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन, लोकांचा दृष्टिकोन म्हणजे त्यावेळेस 2012 साली किंवा 10-12 साली आणि माझे गटाची स्थापना झाली ती 2003 साली. त्यावेळेस तर लयच म्हणजे स्त्रियांना म्हणजे खूप कमी लेखलं जायचं. त्यावेळेस म्हणजे अगदी बचत गट केल्यापासून त्या स्त्रियांच्या म्हणजे जीवनावरतीच लढा चाललेला आमचा. म्हणजे गाव समिती केली होती, एक दबाव गट म्हणून गावात तयारी केला, त्याची अध्यक्ष मीच होती. मग त्यावरती सुद्धा म्हणजे महिलांना कसं सासवा त्रास देतात सुनांना किंवा म्हणजे असं जाळून मारल्या जातात किंवा हुंड्यासाठी, म्हणजे ह्याच्यावरती पूर्णपणे लढा म्हणजे ती गाव समिती घेऊन मी करत होतो. म्हणजे हा सगळा प्रवास करताना
स्त्रियावरती म्हणजे स्त्रियांना किती कमी लेखलं जायचं त्याच्यावरती प्रवास करताना. आता सुद्धा म्हणजे ते आठवलं की वाटतं की त्यावेळेचा स्त्रियांचा प्रवास कसा होता. म्हणजे आता एक बदललं सगळं, म्हणजे स्त्रियांना प्राधान्य दिलं जाते, पण त्यावेळेस तर लय होतं. आणि गोविंदाजीचं तर मी फारच आभार मानेन की त्यांनी एवढं म्हणजे स्त्रियांना प्राधान्य दिलं आणि त्यांच्या कष्टाचं, म्हणजे ते किती कष्ट करतात महिला याचं हे जगासमोर म्हणजे मांडलं. नाहीतर आतापर्यंत स्त्रियांचं कितीही कष्ट केलं तर ती कष्ट करून घरातच राहायची, चूल आणि मूल आणि घरातलं कष्ट एवढंच तिच्या नशिबी असायचं. म्हणजे ती किती करते आणि काही करते त्याला म्हणजे कुठंच तिला नाव नसायचं. पण आपल्या गोविंद डेअरीच्या मार्फत जे आपले टीम येऊन जे महिलांची मुलाखत घेऊन जे जगासमोर मांडते ना, ते महिलांना जरा वाटायला लागलं की आता आपण कुठेतरी म्हणजे काहीतरी करतोय आणि आपलं नाव कुठेतरी जगासमोर येते. म्हणजे तिच्यात अजूनही स्फूर्ती येते की आपण काहीतरी करू शकतो, आपण अजूनही काहीतरी करू शकतोय म्हणून. नाही खरंच, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की काही घटन समितीमध्ये होता तुम्ही, म्हणजे एकंदरीत तुमची सामाजिक चळवळ ही खूप छान आहे, सामाजिक कार्य पण खूप छान आहे. आणि तुम्ही सांगत होता मला जे पारितोषिक भेटलेत ना आतापर्यंत, जे पुरस्कार भेटलेत, बचत गटाला भेटलाय, मला स्वतःलाही भेटलेला आहे, अहिल्याबाई पुरस्कार भेटलेला आहे, ही म्हणजे मी महिलांसाठी केलेल्या कामांचा पुरस्कार आहेत. बरोबर. मग एकंदरीत तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही एक परफेक्ट व्यक्ती काय असतो, म्हणजे सगळ्या गोष्टीच्या बाजूने बघितला तर एकदम उत्तम व्यक्ती, तसं तुमच्याकडे बघून वाटतं. कारण तुमचा संघर्ष, तुम्ही त्यातून तुमची दाखवलेली समाजाबद्दलची बांधिलकी, आणि तुम्ही स्टार्टिंगलाच एक छानसं वाक्य बोलला की मुलं म्हणजे फक्त मोठी नाही झाली पाहिजे, तर ते एक देशाचे चांगले नागरिक झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही खरंच खूप ह्या देशाच्या मातीचा विचार करताय आणि एका संस्कृतीचा विचार करताय की आपली मुलं ही काहीतरी आपल्या देशाचं देणं लागणार. देशावरती संस्कृती शिकवली. आता ह्या मुलांनी जर कुठं म्हणजे असं पुढं ही करायचं म्हटलं ना, ते म्हणजे देशावरतीच काहीतरी. आता या मुलांचं पहिलं शिवाजी महाराजांवरतीच लय जास्त हे असतं, त्यांच्यासारखंच आपल्याला बनायचं असं, म्हणजे दोन्ही मुलांचं पहिलं ते असतं. बरोबर आहे. नाही खरंच तुमचे संस्कार दिसत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांवरती जसं जिजाऊ मातेंनी श्रीरामाचे संस्कार केले होते, तसे तुम्ही त्यांच्यावरती शिवाजी महाराजांचे संस्कार केलेत. नाही खरंच खूप छान आहे. ज्यावेळेस आपल्या पुढं देखना डोंगर ज्यावेळेस असा असतो ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की खूप छान आहे, पण ज्यावेळेस तिथं आपण जात असतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की यार हे खूप मोठा डोंगर आहे आणि चढणं फार मुश्किल आहे. पण तो डोंगर चढताना त्यावेळेस एक अनुभव लागतो, कुणीतरी चार माणसांनी सांगितलेलं असावं लागतं किंवा आपला थोडंसं तिथला अनुभव लागतो. तर तसं तुम्ही तुमच्या मुलांना दिलाय 100%, कारण ते आज इथपर्यंत पोहोचले. तुमचा अनुभव त्यांना दिलाय. मी पूर्णपणे अनुभवलं होतं ना की नाही शिकलं किंवा नाही ही केलं तर म्हणजे आपल्याला कसं करावं लागतंय, ते मुलांना पुढे करायला लागू नये. म्हणजे कसं जमाना बदलत जाणार आहे नंतर म्हणजे मुलांना परत त्यांच्या वाट्याला ती येऊ नये. म्हणजे परिस्थितीची जाण असावी त्यांना एकंदरीत, की आपले आई वडील काय करतात किंवा काय नाही. त्यांनी पहिल्यापासून मुलांनी शिक्षण घेताना सुद्धा परिस्थिती जाण ठेवूनच त्यांनी शिक्षण केलं. मग आता जे तुम्ही आता मगाशी पुरस्कारांचा विषय बोलला, तर एकंदरीत तुम्हाला बरेच पुरस्कार मिळाले. म्हणजे अहिल्यादेवींचा जो पुरस्कार आहे तो मिळाला, म्हणजे एक उत्कृष्ट स्त्रीचा पुरस्कार असेल किंवा काही बचत गटाच्या अंतर्गत पुरस्कार असतील, गोविंद डेअरीचे जे महिला पुरस्कार मिळतात महिलांसाठी, ते सुद्धा सगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. आणि एक तुम्ही गोविंद डेअरीच्या प्रगतशील महिला दुग्ध उत्पादिका आहात. तर एकंदरीत एवढे सगळे पुरस्कार, तुमच्या मुलाखती, म्हणजे तुमचं एवढं सगळीकडं पेपरला बातम्या वगैरे, कसं वाटतं एकंदरीत या प्रवासाविषयी? म्हणजे तसाच एक प्रश्न आहे की घराच्या पहिल्या पायरीवर पाऊल टाकताना कसं वाटलं ना, आता तोच प्रश्न आहे, कसं वाटतं? पाया रचला तर पूर्णपणे आता शिखर गाठल्यासारखं वाटतं. आता गाठल्यासारखं वाटतंय. मग हे आता तुम्ही मग घर कधी बांधलं हे, किंवा कसं काय? घर आताच बांधलं, म्हणजे एक महिना झाला आपण वास्तुशांती केली. ह्या गेल्या वर्षी ह्याच टायमिंगला बांधायला घेतलेलं. म्हणजे आपला दसरा असतो त्यावेळेसच आपला घराचा पाया काढला होता. मग एकंदरीत पहिल्या घराला तुमच्या हातून वीट लागलेली, मग ह्या घराला लागली का? हा लागली. ओके. म्हणजे दोघांनी सोबत. मला ते अजूनही माझ्या डोक्यात ते हे करतंय की घर बांधण्यासाठी पैसे नव्हते म्हणून स्वतः दोघांनी घर बांधलं. स्वतः दोघांनी वरतीपर्यंत अगदी 10 बाय 10 खोली बांधली. रुपयाचा पण मजूर लावला नाही. त्याच्यातून सुद्धा आधी मध्ये म्हणजे घरात खर्चायला पैसे नसायचे तर 1-2-4 दिवस काम बंद ठेवून आम्ही दोघं पण मजुरी करायला जायचो. तेवढेच पैसे आले की 8 दिवस तेवढं मुलांचं आपलं भागवायचं, परत ते कामाला सुरुवात करायचं. नाही खरंच ताई छोटी होती त्यावेळेस. हा म्हणजे 2004 साली म्हणजे घरकुल मिळालं. त्यावेळेस हा मोठा मुलगा 4थीला होता. मुलं सुद्धा म्हणजे आता त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं मी, पाणी हापसूनच आम्हाला ते घर बांधावं लागलं. छोटी मुलं पाणी सुद्धा हापसून द्यायची. म्हणजे एवढं लहान असतं करावं लागलं. बरोबर आहे.
नाही एकंदरीत म्हणजे परिस्थिती सगळं काय शिकवून देते, म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकवते. बरोबर आहे, परिस्थिती सगळी म्हणजे द्यायची. बरोबर आहे, चालायचं कसं, बोलायचं कसं आई वडील शिकवतात, पण परिस्थिती वागायचं कसं हे शिकवतात. वागायचं. नाही खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही त्यांच्यावर जे संस्कार केलेत तेच संस्कार आज कुठेतरी फळाला आलेले आहेत. आणि तुमचं संस्कार हे तुमच्या विचारातून दिसत आहेत. म्हणजे तुमचे काय विचार आहेत, देशाप्रतीचे असतील, समाजाप्रतीचे असतील, महिलांच्या प्रतीचे असतील, आणि तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत कष्टाच्या प्रतीचे असतील, आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांच्या कुटुंबाच्या व्यक्ती. खरंच तुम्ही खूप छान पद्धतीनं म्हणजे हे मांडलं. म्हणजे कसं असतं, सुखात सर्व असतात, दुःखात सगळी पाठ फिरवतात. तशी म्हणजे अशी सगळे सोयरे आपल्या दुःखाच्या वेळेस कोणीच नसतं, त्यावेळेस म्हणजे स्वतःच खंबीरपणे उभं राहायचं असतं. आणि कोणाची आशा पण करायची नसते की आपल्याला कोणी आधार देईल. स्वतःच आपण स्वतःचा आधार बनायचा असतो. बरोबर आहे. नाही खरंच ताई खूप तुम्ही छान उत्तर दिली. आता मला जाता जाता एक आपला शेवट आता एक प्रश्न विचारायचा, म्हणजे तुम्ही जो संघर्ष सांगितला ना तो म्हणजे खरं तर आज जेवढी माणसं मुलाखत ही बघतायत किंवा जेवढी माणसं इथं शूट करताना आहेत त्यांना सुद्धा विसरणार नाहीत की आयुष्यभर की काय संघर्ष होता. खरंच खूप वाखडण्याजोगाने अंगावरती शहारे आणण्यासारखा संघर्ष आहे. तर आता तुम्ही एक महिला दुग्ध उत्पादिका आहात, ज्या शेवटचा प्रश्न यावरतीच आहे की महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांनी पुढे आलं पाहिजे, चांगला दुग्ध व्यवसाय असेल किंवा चांगला व्यवसाय करून आपल्या संसाराला कसं बळकटीकरण करता येईल या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्यासाठीच प्रश्न आहे. तर ज्या महिला आहेत ही कुठेतरी पिचल्या आहेत, खचल्या आहेत, कुठेतरी त्यांना वाटतंय की आपल्या हातात काहीच नाहीये किंवा आपण काही करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? तुमच्या अख्ख्या तुमचा जो संघर्ष आहे त्यातून काय सांगाल त्यांना? मी महिलांना हे सांगेन की आपण पण करू शकतो. आपण पण प्रत्येक क्षेत्रात, कुठल्याच क्षेत्रात महिला कमी नाही. आणि आपण जरी शेतकरी असलो तरी पण आपण सुद्धा त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. दुग्ध व्यवसाय असो किंवा शेतीचा कुठला व्यवसाय असो, शेतीतलं काम असो किंवा कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर महिला करू शकतात. फक्त आपले आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी ठेवली पाहिजे. जरी कोणी सांगितलं की तुम्हाला काय ते जमत नाही, तुम्हाला काय ते येत नाही, तरी सुद्धा आपण मागं नाही सरलं पाहिजे. ते फक्त आपलं खच्चीकरण करण्यासाठीच असतं, पण आपण खचून नाही गेलं पाहिजे. आपण आपल्या ध्येय ठेवायचं, एक आपल्या डोळ्यासमोर एक स्वप्नच ठेवायचं की ते आपण पूर्ण करायचंय, तर ते करायचं. फक्त स्वतःचा जिद्द आणि आत्मविश्वास कधीही ढळू द्यायचा नाही. ही एवढंच मी महिलांना सांगेन. ओके. नाही खरंच ताई, महिला ज्या आता काही नवीन ज्या महिला आहेत तुम्ही ज्यांना सांगितलं, निश्चित पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवतील आणि काहीतरी चांगलं करून दाखवण्याचा प्रयत्न करतील. खरं तर ताई तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत की तुम्ही आम्हाला एवढा वेळ काढून तुम्ही वेळ दिला. आणि तुमच्या मागे बरेच व्याप असतात पण त्यातूनही आम्हाला वेळ काढून दिला आणि आमच्याशी एवढ्या छान गोष्टी सांगितल्या. आम्हाला एवढा तुमचा प्रवास आहे तो आम्हाला शेअर केला. बऱ्याच गोष्टी सांगितल्या, तुमच्या आयुष्यातल्या पार्श्वभूमी कशी होती ही सांगितली. म्हणजे खरं तर या प्रवासाविषयी म्हणजे आम्ही म्हणजे सुन्न आहोत. म्हणजे आता मला पुढचं काय बोलायचं हे लक्षात येईना. म्हणजे ठरवून बोलणारा माणूस सुद्धा कुठेतरी शांत बसेल एवढा खतरनाक तुमचा प्रवास आहे आणि एकंदरीत म्हणजे अंगावरती शहारे आणणारा प्रवास आहे. तर ताई तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच गोविंद डेअरी तर्फे तुमचे एक मनपूर्वक आभार. आणि तुमच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, तुमच्या मुलांच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. पशुपालक बंधूंनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा गोविंद. धन्यवाद.